तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी एम-पी-एस-सी पी-वाय-क्यू घेऊन आलेलो आहो. तर एम-पी-एस-सी पी-वाय-क्यूचा वर्क आणि टाईम, काळ आणि कामचा आपण दुसरा भाग घेऊन आलेलो आहोत. याच्या अगोदर आपण पहिल्या भागामध्ये 6 प्रश्न घेतले होते टोटल. या भागामध्ये आपण 7 प्रश्न घेणार आहोत. याचा तिसरा भाग पण पुढे येणार आहे. तुम्ही या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स दिला तर मी तिसरा भाग पण घेऊन येणार आहोत. तर जास्त न बोलता चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, ए आणि बी एक काम अनुक्रमे 15 आणि 10 दिवसांमध्ये पूर्ण करतात. दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली. तर बघा दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली. ए आणि बी एक काम किती दिवसात करतात? 15 आणि 20 दिवसात करतात. दोघांनी एकत्र काम करायला सुरुवात केली. तर बघा हा ए आहे, यांनी 15 दिवसात करतो आणि बी आहे यांनी 10 दिवसात करतो. बरोबर आहे. दोघांनी एक काम करायला सुरुवात केली. तर दोघांचा लसावी किती होतो? 30. आता या 30ला आपण जर 15ने भागितलं तर 2 येते आणि 10ने याला भागितलं तर इथे येते 3. बरोबर आहे. तर बघा आता काय म्हणत आहे तो, 2 दिवसानंतर बीला काम सोडावे लागले. तर एका दिवसाच्या दोघांचे मिळून काम किती झालं? 5 युनिट. आपल्याला टोटल काम किती करायचे आहे? 30 युनिट. बरोबर आहे. तर 30 युनिट पूर्ण काम करायचे आहे आणि दोघांचं एका दिवसाचं काम आहे 5 युनिट. आता यांनी सोबत किती दिवस काम केलं? 2 दिवसानंतर बी सोडून गेला, म्हणजे 2 दिवस सोबत काम केलं. तर हे 5 युनिट यांनी 2 दिवस सोबत केले, म्हणजे 10 युनिट काम यांनी केलं 2 दिवस. म्हणजे उरलं किती काम? मग 20 युनिट. तर उरलेले काम कोण करणार आहे? ए एका दिवसात किती युनिट काम करतो? 2 युनिट. तर उरलेलं काम तो किती दिवसात करेल? 2नी याला भागावं लागेल, म्हणजे 10 दिवसात तो उरलेलं काम करेल. बरोबर आहे. आलं का लक्षात? आलं नसेल तर मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. चला ठीक आहे, पूर्वीपासून बघूया. 15 आणि 10 दिवसामध्ये पूर्ण करतात. ए आणि बी अनुक्रमे एक काम 15 आणि 10 दिवसात पूर्ण करतात. तर ए हा 15 दिवसात करतो, बी हा 10 दिवसात करतो. दोघांच्या लसावी घ्यायचा. आपली जुनी मेथड मागच्या व्हिडिओला बघा तुम्ही, त्याच्यामध्ये अशा अशा उदाहरणावर आधारित खूप सारे प्रश्न मी घेतलेले आहे. तर दोघांचा लसावी किती झाला? 30. आता 15नी या 30ला भागितलं तर इथे किती आहे? 2. 10नी या 30ला भागितलं इथे किती येते? 3. तर या दोघांचं ए आणि बीचं एका दिवसाचं काम किती झालं? 5 युनिट. आणि टोटल काम किती करायचे आहे? 30 युनिट. तर यांनी 2 दिवस सोबत काम केलं. 2 दिवसानंतर बी सोडून गेला, म्हणजे 2 दिवस सोबत काम केलं. 2 दिवस सोबत काम केलं म्हणजे किती युनिट काम केलं? 10 युनिट. तर 30 मधून 10 युनिट मायनस केले तर 20 युनिट काम उरलेलं आहे. आता हे उरलेलं काम कोण करणार आहे? एने पूर्ण केले म्हणतात. ए करणार आहे. ए एका दिवसात 2 युनिट काम करतो. तर उरलेलं 20 युनिट काम तो 10 दिवसात पूर्ण करेल. तर 10 दिवस हे या गणिताचे उत्तर आहे. चला पुढचं उदाहरण घेऊया. प्रॉब्लेम नंबर 2. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे? अक्षयची कार्यक्षमता भावनापेक्षा 30% जास्त आहे. जर अक्षयची कार्यक्षमता भावनापेक्षा 30% जास्त आहे, म्हणजे ही आपण भावना घेतली आणि हा घेतला आपण अक्षय. ठीक आहे. हे घेतली भावना आणि हा घेतला अक्षय. ठीक आहे. याला बी घेऊ, याला ए घेऊ. ठीक आहे. तर भावनापेक्षा अक्षयची कार्यक्षमता जास्त आहे. म्हणजे भावनाची जर 100 असेल तर अक्षयची 30% जास्त, म्हणजे 130% झाली. आता दोघांनी काय म्हटलेलं त्यांनी? अक्षय एकटा ते काम 23 दिवसात करतो अक्षय. आता यांचं जर आपण दोघांचं रेशिओ घेतलं, इथे रेशिओ घेतलं तर काय होईल? हा 1 0 हा 1 0 कपून जाईल, म्हणजे हे 10-13 ही यांची काय झाली? कार्यक्षमता झाली दोघांची. आणि हा एकटा कोण? अक्षय एकटा ते काम 23 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे टोटल काम किती होईल? याची कार्यक्षमता गुणिला किती दिवसात तो पूर्ण करतो, हे झालं पूर्ण काम. 13 गुणिला 23 हे झालं पूर्ण काम. आपल्याला एवढं काम करायचं आहे. ठीक आहे. एवढं काम करायचं आहे आणि हा एका दिवसात अक्षय 13 युनिट काम करतो आणि हे भावना 10 युनिट काम करते. आपल्याला एवढं काम करायचं आहे. आता दोघंही मिळून विचारलेलं आहे. दोघंही मिळून म्हणजे एका दिवसात हे किती काम करतात? 23 युनिट. 10 आणि 13 म्हणजे 23. तर या 23नी या टोटल वर्कला भागावं लागेल. टोटल वर्कला भागितलं तर इथे उत्तर किती येईल? 13. म्हणजे इथे उत्तर किती आलं? 13 दिवस. ठीक आहे. आलं लक्षात? जास्त काहीच करायची गरज नाही, डोकं लावायची गरज नाही. सरळ आहे. फक्त थोडीशी ट्रिक वापरलेली आहे. ती ट्रिक लक्षात घ्या आणि उदाहरण सोडवा. ट्रिक म्हणजे काय? इथे भावनाची क्षमता किती घेतली आपण? 100.
आणि अक्षयची किती घेतली 130. आता हे 1 शून्य कापलं तर इथे 10 आलं आणि इकडे 13 आलं. तर हे यांचं एका दिवसाचं काम समजूया 10 आणि 13. आता अक्षय हा 23 दिवसात काम पूर्ण करतो. अक्षय एका दिवसात 13 युनिट करतो. 23 दिवसात जेवढं काम करेल तो, म्हणजे हे झालं टोटल वर्क. हे झालं टोटल वर्क आपलं. आता आपल्याला काय म्हटलं त्यांनी, दोघांनी. आता दोघांचं मिळून किती काम झालं, 23 युनिट. 23 युनिट एका दिवसाचं काम झालं. आता हे दिवस काढायचे आहेत आपल्याला. 23नी या पूर्ण 23 जे एका दिवसाचं काम आहे दोघांचे मिळून, त्यांनी या पूर्ण कामाला भागावं लागेल. पूर्ण कामाला भागितलं 23 कॅन्सल होतात, 13 उत्तर येतात. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 3. तर इथे बघा, 4 पुरुष किंवा 6 महिला म्हटलंय. 4 मेल इज इक्वल टू 6 वुमन. किंवा शब्द असला तर काय लिहायचं, इज इक्वल टू बरोबरचं चिन्ह लिहायचं. किंवा शब्द असला तर म्हणजे काय होईल, 2 पुरुष बरोबर 3 महिला. 3 महिला बरोबर आहे, 3 वुमन बरोबर आहे. हे आलं. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, 2 पुरुष व 9 स्त्रिया. आता 2 पुरुष म्हणजे काय, 3 स्त्रिया, अधिक व म्हणजे काय, अधिक व म्हणजे व आणि शब्द असला की अधिक लिहायचं, आणि किंवा अथवा शब्द असला की बरोबर लिहायचं. बरोबर आहे. तर इथे 2 पुरुषाच्या जागी आपण 3 महिला लिहिल्या आणि 9 महिला जशाच्या तसा लिहू, म्हणजे 9 वुमन जशाच्या तशा लिहू. टोटल वुमन झाल्या 12 वुमन. 6 वुमन, या 6 वुमन 20 दिवसात काम करतात. किती दिवसात काम करतात, 20 दिवसात. तर 12 वुमन किती दिवसात करतील, याच्या निम्म्या दिवसात. आता हे डबल झालं, म्हणजे माणसांची संख्या डबल झाली तर काम निमपट वेळेत होईल, म्हणून इथे 10 हे उत्तर येईल. आलं लक्षात. एकदम सिंपल उदाहरण आहे, काहीही कठीण नाही आहे याच्यात, फक्त लक्ष देऊन करायचं. चला प्रॉब्लेम नंबर 4. 3 माणसे व 4 मुले एक काम 14 दिवसात पूर्ण करतात. आता इथे बघा, 3 माणसे आणि 4 मुले एक काम किती दिवसात करतात, 14 दिवसात करतात. बरोबर आहे. एक काम 14 दिवसात करतात. तर तेच काम 4 माणसे आणि 6 मुले 10 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे हे दोन्ही काम सेम आहे. हे दोन्ही कामं सेम आहे. तर हे दोन्ही कामं सेम आहे. तर याच्यामध्ये बघा, 14 तरी काय होईल, 42 माणसं, आणि हे 14 चौ 56 पोरं, आणि इकडे 10 चौ 40 माणसं, आणि हे 10 साठी 60 पोरं. बरोबर आहे. हे असं होईल. हा बरोबर, इथे बरोबरचं चिन्ह येईल. 40 माणसं बरोबर 60 पोरं. बरोबर आहे. आता हे 40 इकडे घेऊन यायचं, म्हणजे 42 माणसं वजा 40 माणसं बरोबर 60 पोरं वजा 56 पोरं. बरोबर आहे. आता इथे 2 माणसं बरोबर काय होईल, 4 पोरं, म्हणजे 1 माणूस बरोबर 2 पोरं. आलं, 2 पोरं. बरोबर आहे. 1 माणूस बरोबर 2 पोरं, म्हणजे माणसाची कार्यक्षमता कशी झाली, मुलांच्या डबल झाली. म्हणजे माणसाचं काम किती झालं, 2, आणि मुलाचं काम किती झालं, 1. आता हे कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवायचं, कुठल्याही एका इक्वेशन मध्ये. आता इथे कुठल्याही एका इक्वेशन मध्ये हे ठेवून द्यायचं आपण, तर काय होईल, त्याची किंमत निघून जाईल. आता हा पहिला इक्वेशन घेऊ, दुसरा इक्वेशन घेऊ. चला ठीक आहे, पहिला नाही घेऊ, दुसरा घेऊ. इथे 4 माणसं, इथे काय दिलेलं आहे, 4 माणसं आणि 6 मुलं. बरोबर आहे. आता हे माणसाचं आहे, हे मुलांचं आहे ना कार्यक्षमता. आता 6 मुलं, आणि इथे गुणीला याला काय आहे, 10 आहे, आणि भागीला याला काय घेऊ आपण, इथे काय घेऊ भागीला, किती माणसांनी म्हटलेलं त्यांनी, 2 माणसांना ते काम पूर्ण करण्यास याला 2 माणसं भागीला घेऊ. म्हणजे 2 माणसांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील हे काढता येईल. आता इथे माणसांची काय आहे क्षमता, 2 आहे, म्हणजे 4 गुणीला 2 होईल, आणि इथे मुलांची किती आहे, 1 आहे, म्हणजे 1 होईल इथे, आणि 2 गुणीला 2 होईल, गुणीला 10. बरोबर आहे. 4 दुणे 8, 8 आणि 6 14, 14 गुणीला 10 म्हणजे 140, 140 भागीला 4, 140 भागीला 4. तर 140 ला 4 ने भागितलं तर उत्तर किती येते, 35 दिवस. आलं का लक्षात हे कसं करायचं. चला, आलं असेल असं हे करतो आणि समोरचं उदाहरण घेतो. ठीक आहे. चला पुढचं उदाहरण घेऊया. प्रॉब्लेम नंबर 5. तर काय म्हटलंय, जर 14 मजूर रोज 6 तास काम करून 21 खेळणी बनवतात,
तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला, M1 H1 डिवायडेड बाय W1 बरोबर M1 H2 डिवायडेड बाय W2. आता हे 14 मजूर, आता हे M म्हणजे मजूर आणि H म्हणजे तास, H म्हणजे हवर्स म्हणजे तास, आणि वर्क किती करतात, 21 खेळणी बनवण्याचं, बरोबर आहे. आणि इथे 8 मजूर किती तास दिलेले आहे, 7 तास, आणि इथे W2 ची किंमत काढायची आहे, बरोबर आहे. ठीक आहे. इथे 7 नी याला भाग जातो, 7 दुनी 14, बरोबर आहे. इथे 8 आहे, इथे 8 ला या 2 नी भाग जातो, 4चा. इथे 6, 3 दुने 6 आणि इथे 2, बरोबर आहे. तर हे काय होईल, हा 2 याला 21 ला गुणाकारात जाईल, हे भागाकारात येईल आणि इकडे W2 येईल. म्हणजे 2 गुणिला 21 म्हणजे किती झाले, 42, आणि याला भागीला 3 म्हणजे किती आलं, 42 भागीला 3 म्हणजे 14. तर 14 हे या गणिताचं उत्तर आलेलं आहे. हे एकदम सिंपल साधे उदाहरणं असतात. याच्यामध्ये फॉर्म्युला महत्त्वाचा असतो. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, बस झालं. M1 H1 M1 D1 पण H1 किंवा D1 हवर्स किंवा डे हे वरतीच असतात. भागीला त्याला वर्क असतो म्हणजे दिवस असतो. म्हणजे वर्क किती केलं ते असते. इथे माणसं आणि दिवस किंवा माणसं आणि तास यांच्या वरती गुणाकार असतो आणि त्याच्या खाली इथे काम असते, काम. बरोबर आहे. म्हणजे काम हा विरुद्ध प्रपोर्शनमध्ये असते माणसं आणि दिवसांच्या. हे लक्षात ठेवायचं नेहमीसाठी. आता प्रॉब्लेम नंबर 6 बघूया. तर इथे बघा, 40 बकऱ्यांना 40 बकऱ्यांना 40 बकऱ्यावरती लिहायचं 20 दिवस. आता हे 20 दिवस लिहितोच आपण. बकऱ्या आणि दिवस वरती लिहायचं. यांना चराईचा दर खाली लिहायचा हा ₹370. बरोबर आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, 30 दिवसासाठी दर दिलेला आहे ₹111 आणि बकऱ्यांची संख्या आपल्याला काढायची आहे. तर इथे भाग जातो का बघा, हा शून्य कपला, हा शून्य कपला. बरोबर आहे. आता हे 37 नी याला 3चा भाग जातो. इथे किती आलं मग? 37 एका 37, 37 3 म्हणजे इथे 10 आला. हा 10चा शून्य, हा वरच्या शून्यासोबत कटला म्हणजे 4 गुणिला 2 म्हणजे इथे 8 आलं. 8 आला. हा 3, 3 इथे कटून जाईल पुन्हा, म्हणजे x ची किंमत किती आली? 8 आली. इथे उत्तर किती येईल? 8 येईल. सरळ-सरळ आहे. काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही इथे. ते बकऱ्या लिहिल्या आपण 40, इथे दिवस लिहिले 20 आणि त्याच्या चराईचा दर त्याच्या खाली लिहायचा. इथेही तसंच. इथे बकऱ्याची संख्या काढायची आहे म्हणून x घेतली. दिवस आपल्याला 30 दिले आहे आणि इथे दर दिलेला आहे ₹111. तो आपण खाली लिहिला आणि बाकीचं काय केलं, कटपीट करून उत्तर एक्सचं काढलं. आता प्रॉब्लेम नंबर 7. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागेल? तर बघा इथे हा सूत्र लागेल, M1 D1 बरोबर M2 D2, बरोबर आहे. तर M1 म्हणजे मजूर, मजूर किती आहे? 5. दिवस किती लागतात? इथे 12 आणि इकडे M2 म्हणजे मजुरांची संख्या किती आहे? 15 आणि D2 ची किंमत काढायची आहे. या 15 5 3 15च्या भाग्याला इथे 3 ला इकडे घेऊन यायचं. 3 ला इकडे घेऊन यायचं